दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। सांगली एलसीबीची मोठी कारवाई, सराईत आरोपी जेरबंद, 8.50 लाखांचा मुद्देमाल जप्त। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबी जबरी चोरी, घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत आरोपीला अटक करत मोठी कारवाई केली आहे। करण उर्फ करंज रज्जा शिंदे, वय 19, राहणार हुबालवाडी, तालुका वाळवा, याला अटक करून त्याच्याकडून 55 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने आणि चोरीची हिरो स्प्लेंडर दुचाकी असा एकूण 8,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। देवराष्ट्रे, तालुका कडेगाव येथे 12 मे 2026 रोजी बाबूराव बलभीम सुतार यांच्या घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एलसीबीच्या पथकाला संशयित आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार 18 जून रोजी तासगाव येथील 5वा मैल परिसरातून करण शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं। चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या साथीदारांसह कुंडल, पलूस, आष्टा, कुरळप, चिंचणी वांगी तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरी, घरफोडी आणि जबरी चोरीचे एकूण 8 गुन्हे केल्याची कबुली दिली। तपासात झाकीर जमीर मुल्लानी किर्लोस्करवाडी, सुरैया निजाब मुल्लानी नागराळे, अजय रामचंद्र पाटील बुर्ली, उमेश माणिक नायकवडी वाळवा, उषाताई बापू बावचकर वशी, सरदार बादशाह जमादार बहादूरवाडी आणि बाबूराव बलभीम सुतार देवराष्ट्रे यांच्या घरामध्ये चोरी व जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी आरोपीकडून सातारा शहर परिसरातून चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर मोटरसायकल ही जप्त केली आहे। तसेच मणी, मंगळसूत्र, घंटन, बोरमाळ, कर्णफुले, अंगठ्या आदी सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेत। या कारवाईमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली आहे। या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणखीन 5 साथीदारांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे। आरोपी व त्यांच्या साथीदारांविरोधात सांगलीसह इतर जिल्ह्यांमध्ये खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी तसेच मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश शेलार तसेच एलसीबी चिंचणी वांगी आणि सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव करीत आहेत।